जय शिवराय मित्रांनो. तर आपल्याला जायचंय आता नाशिकला. CNG पंपावर आलतो. CNG पंपा म्हणूयात प्रेशर कमी असल्यामुळे आता गाडीत पेट्रोल आहे. कस्टमरचे कॉल येते ते आता काही करू शकत नाही आपण, काय पेट्रोलमुळं गाडी जाऊ शकत नाही. CNG वर आता CNG भरून जाऊ, कारण पुढं पण गर्दी असन त्याच्यामुळं बोलले ते 15-20 मिनिटं लागतील. बघू आता काय होतंय. गाडीची पण अवस्था बेकार झाली. तर आता बघू, आता प्रेशर दिसतो मग काय आता गाडीच साफ करून घेऊ. तर काय बसल्या बसल्या काय करणार तेव्हा, त्याच्यापेक्षा आपली गाडीलाच साफ करून घेऊ. आता कशी दिसते बाबांना गाडी, नात खोया का नाही. चालू झालाय पंप, पण प्रेशर नाही म्हणून हे केलं. पहिल्यांदा आपल्या गाडीत 750चा CNG बसलाय. आपण आलोय आता पिकअप पॉइंटला. कॉल केला होता कस्टमरला. कस्टमर बोलतोय आता की 6 वाजता निघायचंय म्हणून. तर मला रात्री कॉल करून बोलले होते की 4ला, मी 3लाच जायचंय. तरी पण मी 5 वाजेपर्यंत आलोय, कारण की आपल्या गाडीत CNG नव्हता. त्याच्यामुळं नाही का, CNG नसल्यामुळं लय अवघड झाला. नाही तर मी 3-3:30ला येणार होतो इथं. 2 आले. काय विचारतात काय माहिती नाही. कोणाला यांची भाषा येत असेल तर समजून सांगा मला. वाजले 6. कशी दिसते आपली मायना. कस्टमर आता बऱ्याच गाडीत बॅगा टाकले, ते फुल्ली लोड आहे गाडी. अरे बाया ना रे. निघालोय आपण आता. सकाळचे वाजल्यात 6:30. कसं आहे भावांनो, आपला नाशिक हायवे फुल सह्याद्रीच्या रांगा बिंगा एक नंबर आहे. नात खोया पाऊस येतोय थोडा थोडा, पण काय विषय नाही आता. बाय. आताच कस्टमरला नाशिक मध्ये ड्रॉप केले आणि आपल्याला लगेच पडली इंटरसिटी कोथरूड पुणे. तर आता चाललोय आता पिकअप करण्यासाठी. तर भेटू.